पुणे शहरामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या फार गंभीर आहे। आपल्या देशातल्या 3-4 शहरांमध्ये ज्या सगळ्यात जास्त ट्रॅफिक जॅमची समस्या असेल त्यामध्ये पुण्याचा नंबर आहे। त्याचा परिणाम असा आहे की ट्रॅफिक जाम असल्यामुळे प्रदूषणाची समस्या देखील गंभीर होत चाललेली आहे। आणि या दृष्टीने पुणे शहराचे जे मुख्य रस्ते आहेत, एक म्हणजे पुणे ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते नाशिक आणि पुणे ते मुंबई, या सर्व मार्गांवर आता वाहतुकीचे रेकॉर्ड तुटलेले आहेत। आणि त्यामुळे या ठिकाणी जागा ॲक्विशन रोड वाइंडिंग करण्याकरता जागाही पण उपलब्ध नाही आहे। मला आठवतं ज्यावेळी मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री होतो त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी बांधला गेला त्यावेळी वेस्टर्ली बायपास तयार झाला आणि त्यावेळी त्या रस्त्याने 4-5 ठिकाणी पुणे शहरात जोडणारे रस्ते देखील आम्ही MSRDCच्या माध्यमातून त्याचं काम करून घेतलं होतं। पण त्या तुलनेमध्ये आता ट्रॅफिक खूप जास्त झाला असल्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून 3 महत्त्वाच्या प्रकल्पाचं आज भूमिपूजन होत आहे। मला अतिशय आनंद आहे की या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये जी घोषणा मी केली होती आज ती पूर्ण होते आहे, याबद्दल मला अतिशय समाधान आहे। पण त्याचबरोबर विशेष रूपाने आठवण होते आहे की मी त्यावेळचे तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांना आणि देवेंद्रजींना एक विनंती केली होती की हे प्रोजेक्ट करण्याकरता मला महाराष्ट्र सरकारकडनं काही मदत पाहिजे आहे। पहिली मदत ही आहे की हे जे प्रोजेक्ट होणार आहेत या प्रोजेक्टवर जो स्टील आणि सिमेंट वापरला जाईल त्यावरचा जो GST आहे 18%, त्यातला 9% हा भारत सरकारचा आणि 9% महाराष्ट्र सरकारचा आहे। याला तुम्ही एक्झेम्प्ट करून द्या। दुसरी विनंती केली होती की या संदर्भात सँड असेल, स्टोन असतील, गिट्टी असेल, ॲग्रिगेट असेल, जे मटेरियल वापरलं जाईल ते मटेरियल वापरण्याकरता तुम्ही मला रॉयल्टी फ्री हे मटेरियल द्या। आणि जर यदाकदाचित रोडमध्ये कुठे जर काही ॲक्विशन करावं लागलं तर ती मदत करा। मला अतिशय समाधान आहे की तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी अनेक वेळा 2-3दा मी स्वतःच आलो होतो, याच्या मिटिंगा घेतल्या, त्याचं फॉलोअप केलं आणि त्यांनी आणि देवेंद्रजींनी त्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधून त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्याचमुळे आजचा हा प्रकल्प आज आपण सुरू करतो आहे। पण आज या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी अजितदादा नाही आहे याची मलाही पण खूप खंत आहे, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता। त्यामुळे विशेष रूपाने त्यांची आठवण मला या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने